हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर मराठी गाईड चॅनल. आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी या पुस्तकातील नवीन लेसन अभ्यासणार आहोत. लेसन नंबर 10, रंग साहित्याची. आता रंग साहित्याची म्हणजे काय? तर पहा, रंग म्हणजे कलर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कलर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण या ठिकाणी रंग म्हणजे रूप असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि साहित्य, आता साहित्य म्हणजे हे जे साहित्य हा जो शब्द आहे त्यातले साहित्य लिहिताना हची जी वेलांटी आहे ती पहिली, त्या साहित्याचा अर्थ वाङ्मय असा होतो. म्हणजे कथा, कादंबरी, नाटक हे जे साहित्याचे प्रकार आहेत ते साहित्य. आणि ज्या वेळेला साहित्य या शब्दाचा हची वेलांटी दुसरी येते त्यावेळेला साहित्य या शब्दाचा अर्थ वस्तू असा होतो. तर आता हा जो पाठ आहे रंग साहित्याचे म्हणजे काय त्याचा अर्थ, तर लेखनाची वेगवेगळी रूपे, व्हेरियस कलरफुल फॉर्म्स ऑफ लिटरेचर. पहा की साहित्याचे जे वेगवेगळे रंग आहेत म्हणजे जे साहित्याचे प्रकार आहेत ते या आपण पाठामध्ये पाहणार आहोत. त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला या पाठातून, त्यांची ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे. पहा, आता साहित्याची निर्मिती कशी होते, कशासाठी होते, तर पहा, आपले विचार म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत, ज्या भावभावना आहेत ते योग्य प्रकारे आणि अगदी प्रभावीपणे जर आपल्याला मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. प्रभुत्व म्हणजे कमांड पाहिजे, म्हणजे ती भाषा आपल्याला पूर्णपणे यायला हवी, त्याच्यावर आपलं त्याच्यावर आपली कमांड हवी. तरच आपण आपले विचार आणि भावभावना योग्य प्रकारे या साहित्याच्या माध्यमातून मांडू शकतो. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. पहा की मराठी भाषा जी आहे या मराठी भाषेमध्ये वेगवेगळे साहित्याचे प्रकार आहेत. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. पहा की भाषेवर प्रभुत्व केव्हा येतं, तर आपण वाचन किती करतो. पहा, साहित्याचं वाचन किती करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. आपण जर जास्त वाचन करत असू तर आपल्याला आपली वॉकॅब्युलरी वाढते. पहा, त्याच्यातून आपल्याला खूप सारे अनुभव मिळतात, एक्सपिरियन्स मिळतात, अनेक नवीन शब्द माहिती होतात, कोणत्या वेळेला कोणता शब्द वापरायचा या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून माहिती होत असतात. आणि त्यामुळे आपलं भाषेवर प्रभुत्व येतं आणि त्या वाचनामुळे आपल्याला अनेक अनुभव मिळत असतात वाचनातून. आणि त्याच्यामुळे आपला जीवन जगत असताना जीवनानुभवही समृद्ध होतो. म्हणजे ते जीवन जगत असताना आपल्याला उपयोगी येत असतात. पहा, आता प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. विविध साहित्य प्रकारांची ओळख आपल्याला करून देण्यात आलेली आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. पहा की या साहित्य प्रकारांशी मैत्री करायची म्हणजे काय, तर हे जे वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत त्याचा वाचनाच्या माध्यमातून मैत्री करायची, म्हणजे वाचन करायचं या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचे. हे वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतून आपलं मनोरंजन तर होतंच, म्हणजे आपल्याला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर आपल्या ज्ञानात वाढही होते. पहा की असे वेगवेगळे संदेश या साहित्यांच्या माध्यमातून लेखकांनी आपल्याला दिलेले असतात की जे आपल्याला आपलं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी म्हणजे वाढण्यासाठी मदत होत असते. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. आता हा पाठ जो आहे तो नाट्य स्वरूपात आहे, छोटीशी नाटुकलीच आहे. पहा, म्हणजे याच्यात वेगवेगळी पात्र आहेत आणि ही जी पात्रं आहेत ती म्हणजे साहित्य प्रकारांची आहेत. पहा की कथा आहे, नाटक आहे, कादंबरी आहे, त्यानंतर प्रवास वर्णन आहे, चरित्र, आत्मचरित्र, असे साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते या पात्रांना, म्हणजे पात्रांची नावं जी आहेत ती ही साहित्य प्रकार, म्हणजे थोडक्यात साहित्य प्रकारांनाच पात्र केलेलं आहे. म्हणजेच पात्र म्हणजे कॅरेक्टर. तर त्या प्रत्येक साहित्य प्रकाराने आपल्या स्वतःची ओळख या नाटुकलीच्या माध्यमातून करून दिलेली आहे. आता ही जी छोटीशी नाटुकली आहे या नाटुकलीमध्ये सुश्रुत नावाच्या मुलाला ही कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र व प्रवास वर्णन ही जी पात्रं आहेत, ही जी कॅरेक्टर्स आहेत ती आपापली माहिती सांगत आहेत. पुस्तकांना मुलामुलींचा वेश दिलेला आहे आणि साहित्य प्रकारांचं मानवीकरण केलं आहे. म्हणजे हे साहित्य प्रकार जे आहेत ते जणू काही मानवच आहेत, म्हणजेच ती माणसंच आहेत असंच आपल्याला आपल्यासमोर ती बोलताना दाखवलेली आहेत. आणि त्याच्यामुळे हे नाट्य अतिशय रंजक असं मनोरंजन करणारं आणि आपल्याला आपल्या ज्ञानात वाढ करणारं असं आहे, उद्बोधक असं आहे. पहा, प्रत्यक्षात पाठ आपण पाहूयात कशा प्रकारे या नाटुकलीची सुरुवात झालेली आहे.
कशी ही पात्र सुश्रुत नावाच्या मुलाशी बोलायला लागलेली आहेत ते या ठिकाणी सांगितले थोडक्यात त्यांनी. पहा, म्हणजे निवेदन करतो आपण एखादी गोष्ट सांगण्यापूर्वी, तसं या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. पहा की सुश्रुत नावाचा एक मुलगा आहे आणि या मुलाची म्हणजे त्याच्या क्लासची सहल जाणार आहे, ट्रिप जाणार आहे भिलार या पुस्तकांच्या गावाला. आता भिलार हे पुस्तकांचं गाव मला माहीत नाही किती जणांना माहिती आहे, पण तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी असेल तर भिलार हे महाराष्ट्र किंवा भारतातलं पहिलं पुस्तकांचं गाव आहे. पाचगणी जे शहर आहे त्याच्याजवळ हे गाव आहे. जिल्हा सातारा, तालुका महाबळेश्वर. आता भिलार या गावामध्ये पुस्तकांचं गाव म्हटलं आहे त्याला. का भिलार हे पुस्तकांचं गाव का आहे, तर या ठिकाणी अनेक ग्रंथालयं आहेत. फक्त ग्रंथालयच आहेत असं नाही, तर अनेक जणांनी आपल्या घरालाच ग्रंथालय करून टाकलेलं आहे. पहा की अनेक लोकांच्या घरामध्ये इतकी पुस्तकं आहेत की साहित्याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी आपल्या या घरामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी पहा की अनेक लोक भेटी द्यायला जात असतात. त्यावेळेला तिथं मुक्तपणे तुम्ही त्यांच्या घरामध्ये जाऊन साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आनंद घेऊ शकता. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बसून वाचू शकता, अशी सोयही त्या ठिकाणी केलेली आहे. अशा या भिलार गावामध्ये सुश्रुतची सहल जाणार आहे, तशी सूचना वर्गात आलेली आहे. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली की कसं आहे भिलार हे गाव, तुमची तिथं त्या ठिकाणी सहल जाणार आहे अशी माहिती सांगितली आहे. त्याबाबत एक फिल्मसुद्धा दाखवलेली आहे आणि हे सगळं सुश्रुतला खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपलाय. म्हणजे त्याच विचारामध्ये, सहलीच्या विचारामध्ये तो झोपी गेलेला आहे. काही वेळाने त्याला जाणवलंय की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. बाकी काही वेळाने त्याला जाणवलंय की काही पुस्तकं मुलामुलींचा वेश केला आहे त्यांनी. काही मुलं आहेत, काही मुली आहेत आणि ती पुस्तकं आहेत पण, आणि हातात हात घालून गाणी म्हणतायत, नाचतायत. एवढंच नाही तर त्याला सुश्रुतला झोपलेलं उठवतायत. पहा, आणि सुश्रुत झोपेतच म्हणतो की कोण रे तुम्ही, इथे काय करत आहात. पुस्तकाच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. त्याने प्रश्न विचारल्यावर त्यांनी आपली ओळख काय सांगितली आहे की आम्ही सगळेजण तुला भेटायला आलोत आणि आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तर सुश्रुत काय म्हणतोय पहा की तुम्ही सगळे कोण आहात. तर पहिलं पात्र आहे कथा, म्हणजे साहित्याचा पहिला प्रकार आहे कथा. आता कथा काय म्हणते पहा, अरे असं घाबरतोस काय, हे सगळे आपलेच मित्र आहेत, सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा, गोष्ट हे माझंच दुसरं नाव. पहा की आपल्याला लहानपणापासून या कथेची ओळख असते. कशी, तर लहानपणापासून आपण या गोष्टी ऐकत असतो. गोष्ट हे या कथेचं दुसरं नाव आहे. आणि हे सगळे कथा सांगते की हे सगळे आपले मित्र आहेत आणि या सगळ्यांशीच तुझी चांगली मैत्री होईल. जशी माझ्याशी लहानपणापासून तुझी मैत्री झालेली आहे तशीच या सगळ्यांशी तुझी मैत्री होईल, असं ती सांगते. पहा सुश्रुत काय म्हणते पहा, आपली ओळख कशी काय. ती म्हणते ना की आपली लहानपणापासून ओळख आहे, तर तो म्हणतो की आपली ओळख कशी काय आहे. तर कथा काय म्हणते, आईच्या आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. बाकी कशी ओळख आहे, तर आपण लहानपणापासून अनेक आईकडून आजीकडून गोष्टी ऐकत असतो. त्या गोष्टीमध्ये इसापनीती म्हणजे इसाप नावाच्या गुलामाने सांगितलेल्या बोधपर गोष्टी असतात. पंचतंत्रमध्ये पंडित विष्णू शर्मा यांनी सांगितलेल्या बोधपर कथा असतात, नीतिकथा. आणि अकबर बिरबलाच्या गोष्टी, पहा चतुर अकबर बिरबलाच्या गोष्टी त्या पण आपण ऐकलेल्या असतात. अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो लहानपणापासून. तर सुश्रुत काय म्हणतोय, हो आता आठवलं, आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. पहा की म्हणजे प्रत्यक्षात हे प्राणी बोलत नसले तरीसुद्धा त्या गोष्टीमधून ते आपल्याशी बोलत असतात. पहा, तर त्याला ते आठवलेलं आहे. कथा काय म्हणते पहा, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. आता कथेची वैशिष्ट्य काय आहेत, कथा या साहित्य प्रकाराचं वैशिष्ट्य काय आहे, तर आकर्षक सुरुवात अतिशय आकर्षक असते. बाकी आपल्याला ती गोष्ट ऐकावी असं वाटतं आणि पुढे काय होईल अशी उत्सुकता आपल्या मनामध्ये असते. आणि शेवटी या कथा ज्या आहेत त्या काहीतरी शिकवण आपल्याला देऊन जातात, काहीतरी बोध आपल्याला देऊन जातात. पहा, आपण त्या तात्पर्यही त्याला म्हणू शकतो, ते आपल्याला मिळत असतं. जसं त्याचा शेवट अतिशय परिणाम करणारा असा असतो. आणि हीच त्या कथेची वैशिष्ट्ये असतात कथा प्रकाराची. पहा सुश्रुत काय म्हणतोय, तुझे काही प्रकार असतात का, म्हणजे कथेचे काही प्रकार असतात का.
कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. बाकी कथेचे प्रकार असतात का? कारण त्याच्या वर्गामध्ये त्याच्या मॅडम ज्या आहेत मराठीच्या त्या बोलल्या की आपण साहस कथा शिकूयात. साहस कथा म्हणजे ॲडव्हेंचर स्टोरीज. तर कथा काय म्हणते? अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत पहा. बोधकथा म्हणजे मॉरल स्टोरीज, विज्ञान कथा सायन्स फिक्शन, ऐतिहासिक कथा म्हणजे हिस्टॉरिकल स्टोरीज. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत, उपप्रकार पहा कथेचे. त्याशिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया, ललित कला म्हणजे लिबरल आर्ट्स, फाईन आर्ट्स म्हणतो आपण त्याला पहा. तर या सगळ्याचा पाया म्हणजे या सगळ्या ललित कलांसाठी कथेची आवश्यकता असते पहा. कथा नसेल तर या मालिका किंवा चित्रपट होऊ शकत नाहीत पहा. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. म्हणजे कोणताही चित्रपट असेल, मालिका असेल किंवा नाटक असेल, ते फेमस केव्हा होतं? जेव्हा त्याची कथा उत्तम असते तेव्हा पहा. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे ती खुलत जाते. फक्त कथा उत्तम असून चालत नाही, तर ती आपल्यासमोर कशी सादर झालेली आहे. निवेदन तंत्र म्हणजे कंपेअरिंग स्किल ऑर टेक्निक ऑफ प्रेझेंटेशन. आपल्यासमोर ती कशी सादर झालेली आहे त्याचं जे तंत्र असतं त्याच्यामुळे सुद्धा ती कथा खुलत जाते पहा. उत्तम कथा असेल आणि उत्तम निवेदन तंत्र असेल तर ती कथा खुलत जाते आणि त्याच्यामुळे ती फेमस होते पहा, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. जर तुम्ही ती कथा उत्तम प्रेझेंट केली तर ती कथा नक्कीच यशस्वी होते. किंवा त्या कथेचा वापर ज्या ललित कलेमध्ये केलेला आहे, मग ते नाटक असेल किंवा मालिका, चित्रपट असेल, ते नक्कीच यशस्वी होत असतं पहा. असं कथा सांगते पहा. म्हणजे कथा इतकी महत्त्वाची असते. कथा हा साहित्य प्रकार अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता पहा पुढे सुश्रुत काय म्हणतोय? तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. तर कथा बोलते की कोण कोण लेखक आहेत, कथा लेखन करणारे लेखक कोण कोण आहेत. तर कथा काय बोलते? ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत म्हणजे प्रसिद्ध, नावाजलेले, इमिनंट किंवा रिनॉन लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. तृप्त म्हणजे समाधानी, सॅटिस्फाईड. बाकी इतक्या सुंदर हे सगळे कथा लेखक जे आहेत त्यांच्या कथा खूपच प्रसिद्ध आहेत पहा. त्यापैकी एक वपू काळेंची कथा आपण मागच्या वर्षी 9वीला अभ्यासलेली होती पहा, की बेटा मी ऐकतो आहे. खूप सुंदर कथा आहे. तर तशा अनेक कथा आहेत, अशा अनेक कथालेखक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या कथा खूपच प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामुळे आपण ती कथा वाचल्यानंतर निराश होत नाही. आपलं मनोरंजन तर नक्कीच ठरलेलं असतं पहा त्यांच्या कथा वाचल्यानंतर. तर सुश्रुत काय म्हणते पहा, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? बाकी पुढचं एक पात्र त्या ठिकाणी आलेलं आहे, ते आहे कादंबरी. तर त्याला ती दिसते, तो काय बोलतोय की ही ताई कोण आहे. तर कादंबरी बोलते, काय सुश्रुत, आवडली का कथा? ती त्याला विचारते की तुला कथा आवडली का? अशी वेगवेगळे कथेचे उपप्रकार आहेत, इतक्या सुंदर सुंदर कथा लिहिणारे लेखक आहेत. तर ही जी कथा आहे ती तुला आवडली का असं ती बोलते. आणि मग विचारते की आपली ओळख करून देते की मी कादंबरी आहे. कादंबरी म्हणजे कोण? तर कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता ती काय म्हणते की थोरली बहीण म्हणजे मोठी बहीण आहे. असं का म्हणते? तर कथा या छोट्या छोट्या असतात, की एक पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे कथा असतात. पण कादंबरीमध्ये एकच कथा खूप मोठी असते, एकच कथा असते आणि त्याच्यामुळे ती स्वतःला कथेची मोठी बहीण बनवते. आणि तिचा आवाका म्हणजे विस्तार, एक्सपान्स किंवा स्प्रेड, ती कथेपेक्षा मोठी असते असं ती सांगते. तर सुश्रुत काय बोलतोय? मोठा म्हणजे किती ग, किती मोठी असते पहा. कादंबरी काय बोलते? अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. ती काय सांगते की माझ्यामध्ये खूप खूप पात्र असतात. तर छोट्या छोट्या कथा ज्या असतात त्याच्यामध्ये लिमिटेड पात्र असतात, की समजा आपण ससा कासवाची गोष्ट पाहिली तर त्याच्यात 2च पात्र असतात. तसं या कादंबरीमध्ये अनेक पात्र असतात आणि त्यांचं पात्र म्हणजे कॅरेक्टर्स, व्यक्तिरेखा. तर त्यांचा परस्पर संबंध असतो, म्हणजे त्या पात्रांचा एकमेकांशी संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. आता ही कथा कशी कशी मोठी होत जाते, वाढत जाते, तर त्याच्यामध्ये विविध घटना असतात, अनेक प्रसंग असतात आणि यांच्या माध्यमातून ती कथा हळूहळू उलगडत जाते, म्हणजे वाचकांसमोर येते.
वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, की आपल्यापैकीच कोणीतरी वाटायला लागतं. बाकी कधी कधी आपण वाचत असताना जर तुम्हाला वाचण्याची आवड असेल तर माझं म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल, की वाचत असताना आपण त्या पात्रामध्ये इतकं गुंतत जातो की त्या पात्राच्या बाबतीत आपल्याला काही वाईट झालं तर रडूसुद्धा येतं, डोळ्यामध्ये पाणी येतं, आणि काही चांगलं झालं तर आनंद होतो किंवा हसायलाही येतं. म्हणजे इतकं त्या पात्रामध्ये आपण गुंतत जातो आणि म्हणून ते आपल्या ओळखीचे वाटू लागतात असं या ठिकाणी म्हणते पाहते. आपल्यातीलच ती भासू लागतात म्हणजे आपल्यातली वाटायला लागतात ती. आणि एक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. म्हणजे पुढे काय असं वाचकांची उत्कंठा वाढवते, म्हणजे क्युरिओसिटी निर्माण करते वाचकाच्या मनामध्ये. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो. म्हणजे वाचक ती कादंबरी पूर्ण वाचायला लागतो पहा, आणि रममाण होतो, म्हणजे समरस होतो, गुंगून जातो त्या कादंबरी वाचनामध्ये. सुश्रुत काय बोलते पहा, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे, म्हणजे खरंच तू खूप मोठी आहेस, तुझा विस्तार खूप मोठा आहे. तर कादंबरी काय बोलते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला आहे. आता कादंबरी पहा की साहित्य प्रकारामध्ये कशी महत्त्वाची आहे, तर पहिला जो साहित्य क्षेत्रातला मानाचा पुरस्कार आहे, सर्वोच्च मानाचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे पहा तो साहित्य क्षेत्रातला, तर तो पुरस्कार वि स खांडेकरांच्या ययाती नावाच्या कादंबरीला मिळालेला आहे. पहा मी वाचली कादंबरी, खूप सुंदर आहे. पहा तुम्हाला वाचनाची जर आवड असेल तर नक्की वाचा, मी सजेस्ट करते. पहा खूप सुंदर कादंबरी आहे, आणि ही कादंबरी वाचल्यानंतर नक्कीच तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये वाढ होईल. भाषेवर जे प्रभुत्व म्हणतात ना ते नक्कीच यायला मदत होईल. अनेक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होतील पहा, आणि भाषा समृद्ध होईल थोडक्यात तुमची, आणि त्याचा उपयोग तुम्हाला मराठी लेखनामध्ये, मराठी पेपर सोडवायला किंवा मराठी लेखनासाठी ते उपयुक्त असेल. हां, आणि ती काय बोलते की कादंबरीला मिळाला आहे तो ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकरांच्या ययाती नावाच्या. तर त्यावेळेला मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला. ऊर अभिमानाने भरून येणे म्हणजे मनापासून खूप अभिमान वाटणे, टू फील प्राऊड ऑफ समथिंग, की आपल्या मराठी भाषेतल्या एका साहित्य प्रकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही असं ती म्हणते पहा. इतक्या कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते. आता आपण दोन साहित्य प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत, की पहिला कथा पाहिलेला आहे, की कथेची ओळख तिने स्वतः करून दिलेली आहे. दुसरा प्रकार पाहिलेला आहे कादंबरी. त्यातली महत्त्वाचा पॉईंट काय आहे की कथेपेक्षा कादंबरी मोठी असते, आणि त्याच्यात खूप पात्र असतात, वेगवेगळ्या घटना प्रसंग असतात, त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. हळूहळू ते समोर उलगडत जाते, आणि वाचकांच्या मनाचा इतका वेग घेते की पुढे काय होईल अशी उत्कंठा त्याच्यामुळे वाढत जाते, आणि त्याच्यामुळे वाचक त्या कादंबरीमध्ये गुंगून जातो. आणि साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा पुरस्कार जो आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तो कादंबरीलाच मिळाला आहे. कोणाच्या तर वि स खांडेकर जे लेखक आहेत त्यांच्या ययाती नावाच्या कादंबरीला तो मिळालेला आहे. ओके, इथपर्यंत समजलं. आता आपण पुढे पाहूयात. आता पुढचा प्रकार जो आहे तो कविता आहे साहित्याचा. आता कविता सगळ्यांना माहिती आहे पहा. तर कविता काय बोलते पहा, सुश्रुत ओळखलंस का मला, अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे. बाकी अगदी बरोबर आहे की आपली अगदी लहानपणापासूनच या कवितेची ओळख असते. कसं, तर तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. तालासुरात म्हणजे रिदममध्ये. कोणतीही कविता असू देत, आपले शिक्षक त्याला चाल लावून देतात आणि आपण मग ती म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला त्याचा आनंद मिळतो त्या साहित्य प्रकाराचा, म्हणायला पण छान वाटतं, आणि मुलांना कविता गाणी म्हणायला खूप आवडतं. तसं सुश्रुत काय म्हणते बा, हो ताई मला आठवतंय, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता आहेत. त्याने स्वतःच्या कविता पण सांगितलेल्या आहेत की ही आवडते मज मनापासून शाळा, ही जी कविता आहे त्याला ती खूप आवडते. ही कविता जी आहे ती बालकवींची आहे पहा. बालकवी हे टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं. त्यांच्या श्रावण मास नावाच्या कवितेतली ही ओळ आहे पहा, प्रसिद्ध ओळ आहे श्रावण मासी हर्ष मानसी ही. आणि आवडते मज मनापासून शाळा ही आचार्य अत्रे म्हणजेच केशवकुमार यांच्या शाळा या प्रसिद्ध कवितेतली ओळ आहे पहा. कविता काय बोलते, छान हो सुश्रुत, माझं रूप छोटंसं आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य आहे. आता कविता स्वतःचं वैशिष्ट्य सांगते की काय असतं कवितेचं वैशिष्ट्य, तर की माझं रूप छोटंसं असतं, म्हणजे कविता छोट्या असतात, आटोपशीर असतात. आटोपशीर म्हणजे नेटके, कॉम्पॅक्ट किंवा शॉर्ट.
आणि अशा छोट्या कवितांमधून मोठा आशय व्यक्त आपल्यापर्यंत होत असतो. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त होतो. आशय म्हणजे मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आयडिया. म्हणजे मध्यवर्ती कल्पना जी आहे ते कमी शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कवींनी केलेला असतो. हे वैशिष्ट्य असतं कवितेचं. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. पहा की या ठिकाणी जे मराठी व्याकरणामधले, मराठी भाषेचे जे अलंकार आहेत मराठी व्याकरणामधले, यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक हे अर्थालंकार. तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की तुम्हाला जर या शब्दालंकार आणि अर्थालंकारांची जर माहिती हवी असेल किंवा हे आपल्या बोर्ड एक्झामसाठी आहेत हे अलंकार, तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तुम्ही आत्ता अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि त्याच्या लिंक त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा अलंकारचा पाहायला मिळेल आणि म्हणून लगेच सबस्क्राईब करा. पहा तर या ठिकाणी यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी, म्हणजे शब्दालंकार म्हणजे काय, तर त्या ठिकाणी यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स पहा आणि अनुप्रास म्हणजे तेच शब्द पुन्हा पुन्हा येतात आणि एक नाद निर्माण होतो असे. म्हणजे शब्दांनी म्हणजे तेच शब्द पुन्हा वापरले जातात आणि एक नाद निर्माण केला जातो असे शब्दालंकार. म्हणजे शब्दांना सजवलं जातं थोडक्यात आणि अर्थ सजवण्याचा जे प्रयत्न करतात, म्हणजे वेगळा अर्थ, एका शब्दातून वेगळे अर्थ निघतात, त्यासाठी उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक अलंकार वापरले जातात, म्हणजे अर्थालंकार वापरले जातात. अशा प्रकारे अंतरंग सजवलं जातं आणि बाह्य रूप सजवलं जातं यमक, अनुप्रास अलंकारांनी. म्हणजे वरून वाचताना एक नाद निर्माण होतो आणि आतमध्ये एक वेगळाच अर्थ त्या ठिकाणी निघत असतो. अशा प्रकारे अलंकाराचा वापर करून कवी अजून त्याला कवितेला सजवतात आणि अजून आशयगर्भ करतात, म्हणजे अर्थपूर्ण करतात, मिनिंगफुल करतात. पुढे सुश्रुत काय बोलतोय पहा. मॅडम नेहमी सांगतात की कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? तर सुश्रुत काय बोलतो की कवितेची शब्दरचना जी असते ती अतिशय अर्थपूर्ण असते आणि चपखल म्हणजे तंतोतंत एक्झॅक्ट, की त्या ठिकाणी उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांचा वापर केलेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी प्रतीकं वापरली जातात, उपमा दिल्या जातात आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणी शब्द वापरलेले असतात आणि त्याच्यामुळे तो अर्थ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? म्हणजे वेगवेगळ्या सुंदर कल्पना त्या ठिकाणी वापरलेल्या असतात. आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती, डिस्प्ले. कविता काय बोलते? अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? म्हणजे सुश्रुतला या साहित्य प्रकाराबद्दल खूपच माहिती आहे, प्रत्येक साहित्य प्रकाराबद्दल हे आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल. तर कविता बोलते की अजून काय माहिती आहे तुला? तर सुश्रुत म्हणतो की ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरसाज चढवला. स्वरराजनी या ठिकाणी स्वरसाज आहे. स्वरसाज चढवणे, गाण्याला चाल लावणे किंवा स्वरबद्ध करणे. म्हणजे संगीत दिलं की या कवितेचंच गाण्यात रूपांतर होत असतं पहा. कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये, चित्रपटात ऐकतो सुद्धा. तीच पहा की गाणी काही वेळेला आपण पुस्तकामध्ये असतात, तीच गाणी आपण CD मध्ये ऐकतो किंवा चित्रपटात सुद्धा ती गाणी ऐकतो. त्यावेळेला त्याला संगीत दिलेलं असतं, त्याच्यामुळे त्या कवितेचं रूपांतर गीत किंवा गाण्यामध्ये होत असतं. कविता काय म्हणते पहा. छान निरीक्षण आहे हं तुझं, म्हणजे तुझं निरीक्षण खूप चांगलं आहे. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? काय म्हणते कविता की तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? तर सुश्रुत बोलते की हो करतात ना. तर कविता काय म्हणते कोणत्या तारखेला करतात? तर सुश्रुत बोलते 27 फेब्रुवारीला. पहा कविता काय म्हणते अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? सुश्रुत बोलते की नाही गं, म्हणजे 27 फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतात. तर तो दिवस का निवडलेला आहे? तर तो कोणा एका साहित्याचा जन्मदिवस आहे. कोणाचा जन्मदिवस आहे? नटसम्राट नाटक तुम्हाला माहिती असेल. नटसम्राट श्रीराम लागूंचं जे नाटक आहे किंवा त्याच्यावर एक पिक्चरही आलेला आहे नाना पाटेकरांचा, पहा तुम्हाला माहिती असेल. तर ते जे नाटक आहे ते जे कुणी लिहिलेलं आहे नटसम्राट नाटक, तर प्रसिद्ध लेखक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेला आहे पहा. आणि त्यांचा तो जन्मदिवस आहे पहा की उत्तम नाटककार आणि उत्तम कवी.
त्याच्यामुळे त्यांचा जो जन्मदिवस आहे त्या जन्मदिवशी मराठी दिन साजरा केला जातो 27 फेब्रुवारीला पहा. तर हे जे शिरवाडकर आहेत किंवा कविवर्य कुसुमाग्रज आहेत त्यांना तात्या नावाने सुद्धा ओळखलं जातं, तात्या पण बोलतात. तर त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पहा. की विशाखा हा जो काव्यसंग्रह आहे कुसुमाग्रजांचा अतिशय प्रसिद्ध आहे. तर त्याला तो साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. पहिल्यांदा कशाला मिळाला होता? कादंबरीला मिळाला होता पहा, वि. स. खांडेकरांच्या ययाती नावाच्या कादंबरीला. आणि दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे विशाखा या काव्यसंग्रहाला कुसुमाग्रजांच्या म्हणजेच वि. वा. शिरवाडकरांच्या या काव्यसंग्रहाला मिळालेला आहे. तर सुश्रुत काय म्हणते, खरंच कविता म्हणते की कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजविले. प्रतिभा म्हणजे निर्मिती करण्याची जी एक क्षमता असते, जी एक अनोखी शक्ती असते, ती टॅलेंट ऑफ क्रिएशन. तर अशा हे जे सगळे कवी आहेत ते अतिशय प्रसिद्ध आहेत, त्यांच्या कविता पहा. तर त्या अशा वेगवेगळ्या कवींनी या कवितांचं लेखन केले. संत काव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्तछंदाचे रूप धारण केले आहे. तर ही कविता कशी कशी बदलत गेलेली आहे पहा, की कधी अस्तित्वात आलेली आहे ही कविता. तर संत काव्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संत परंपरेतील संतांची काव्यरचना, सेंट पोएट्री म्हणजे आपण अभंग, ओव्या, श्लोक वगैरे पाहतो ते. त्यानंतर पंतकाव्य म्हणजे पंडित कवींनी लिहिलेलं आख्यानपर असं काव्य, इलाइट पोएट्री बाय इंटेलेक्च्युअल पोएट्स इन द फॉर्म ऑफ नॅरेटिव्ह म्हणजे नरेशन केलेलं असतं ते पंतकाव्य. आणि मध्ययुगीन काव्य म्हणजे मिडिवल पोएट्री फ्रॉम द 14th to 15th सेंच्युरी. आणि शाहिरी काव्य म्हणजे लावण्या, पोवाडे तुम्हाला माहिती असतील इत्यादी काव्यरचना करणारी शाहिरी कविता, म्हणजे त्याला तंतकाव्य असं सुद्धा म्हटलं जातं पहा. की त्या लावण्या पोवाड्यामध्ये तंतुवाद्य वाजवली जातात, वॉयल, तंतकाव्य सुद्धा म्हटलं जातं पहा त्याला. आणि अशा प्रकारे पुढे ही कविता गेलेली आहे. अशी वळणे घेत की आधुनिक काळातलं मुक्त छंदाचं रूप धारण केलेलं आहे. की पहिले काय असायचं, यमक जुळवली जायची, अशा प्रकारे कविता असायची. आता तसं नाही आहे. तर एक मध्यवर्ती कल्पना घेऊन, सेंट्रल आयडिया घेऊन ती कविता लिहिली जाते. तिथं तुम्हाला शब्दांचं वगैरे किंवा रायमिंग वर्ड्स आलेच पाहिजे असं बंधन नसतं. तुम्ही मुक्तपणे ती कविता लिहू शकता. म्हणजे तो एक प्रकार आहे मुक्तछंदाचा, अलंकाराचा आहे थोडक्यामध्ये. तर आजची कविता तिथपर्यंत पोहोचलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही कविता लिहू शकता. तिथपर्यंत आपण इथेच थांबूयात. यानंतरचा भाग जो आहे तो आपण कंटिन्यू करूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका.